नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मला काय थोडा दिवस खाली जाता आलं नाही मामीच्या घरी गणपतीला आणि गौरीला. तर मामी बोलल्या आज लास्ट दिवस आहे गौरीचा, आता तर ये. मग मी गेले गौरीला बघायला. आणि खरं तर गौरीला बघायला जाताना अगस्त्याची तर खूप लडबड चालू होती, कारण त्याला एक गाडी बोलला आणि सगळेच खेळणं घेऊन निघण्याची घाई होती. आणि आम्ही तिथून निघालो, वरती लिफ्टमध्ये चाललो होतो. लिफ्टमध्ये जायचं बसायचं म्हटल्यानंतर अगस्य इतका खुश असतो, त्याला. आणि तिसरा दिवस होता म्हणून गौरीला पण जायचं होतं. गौरीने निरोप वगैरे घेतल्यानंतरच मी तिथे पोहोचली आणि मस्त असं गणपतीचंही दर्शन घेतलं. आणि मला खूपच उशीर झाला होता जायला. खरं तर अगस्त्य आत्याच्या मांडीवर बसून मस्त असा लाडू वगैरे खात होता. नंतर आत्यानी गौरीला आणलेल्या त्या बांगड्या मला दाखवल्या. बापरे, मला इतक्या आवडल्या ना, किती सुंदर दिसतंय बघा ना. मला तर असं वाटतं ना, हिरव्या चुड्याच्या ऐवजी हेच घेतलेलं बरं. आणि मस्त बाहेर हिरवंगार असं वातावरण झालेलं होतं. पाऊसही पडून गेला होता, त्यामुळे खरंच सुंदर असं दिसत होते. नंतर अगस्त्याने गजरा बघितला आणि मी त्याला गजरा लावून बघितला. किती सुंदर दिसते ना माझी कोंड्रेस मुलगी. त्याला मी बोलले, अगस्त्य मला मुलगी पाहिजे होती, तू तर राजकुमार झाला. बोलते नाही ग मम्मा, मी तर नवरी आहे छोटीशी. आणि मग त्याला म्हणजे गौरीला आलेलं फराळ वगैरे होतं. मग अगस्त्याच्या आईने आमच्या दोघांनाही खायला दिलं. आणि मला हे सांगा, तुम्हाला हे झाड माहिती आहे का? हे मातीत लावलं जात नाही, तर याचे मूळ फक्त पाण्यात असते आणि ते पाण्यातच मोठं होतं आणि याला सुंदर असं फुल येतं.